कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रायगड जिल्ह्यातील कार्लेखिंड ते कनकेश्वर फाटा मार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे। या रस्त्यावर सर्वत्र खोलवर खड्डे पडले असून डांबरीकरण पूर्णपणे उखडल्याने रस्त्याच्या कडाही तुटल्या आहेत। यामुळे वाहन चालकांना जीवघेण्या प्रवासाला सामोरे जावे लागत आहे। दररोज याच मार्गावरून शालेय विद्यार्थी, कामगार, व्यावसायिक आणि शेतकरी मोठ्या संख्येने ये-जा करतात। मात्र रस्त्याची ही दयनीय अवस्था पाहता अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला असून अनेक छोटे-मोठे अपघात घडत आहेत। यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे। कंत्राटदाराच्या निष्काळजी आणि निकृष्ट कामामुळेच ही गंभीर परिस्थिती ओढवल्याचा आरोप रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष सुनील थळे यांनी केला आहे। जीवघेण्या आणि बेजबाबदार काम करणाऱ्या कंत्राटदारावर तात्काळ कठोर कारवाई करावी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी थळे यांनी केली आहे। त्यांनी संबंधित विभागाकडे या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची विनंती केली असून प्रशासनाने नागरिकांच्या या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। नमस्कार, रायगड जिल्हा उपाध्यक्ष माजी सरपंच सुनील थले। गेले 4-5 वर्ष ह्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे आणि आता काम चालू केलेलं आहे। कार्लेखिंडी ते कनकेश्वर फाटा ह्या रस्त्याला 3 ग्रामपंचायती येतात, एक परहोर, मागगाव आणि गुंजीस। त्याचे जास्त क्षेत्रफळ हे मागगाव ग्रामपंचायतीचं आहे आणि आता जी गटारं चालू केली आहेत ती गटारं अतिशय रस्त्यालगत केलेली आहेत। शेतकऱ्यांचा येण्या-जाण्याचा अतिशय गंभीर प्रश्न आहे। शेतकरी रस्ता विचारल्यानंतर अरेरावी करून त्यांना पोलीस स्टेशनला तक्रारी सुद्धा शेतकऱ्यांच्या विरुद्ध दाखल केलेली आहेत। रस्त्याची एवढी दयनीय अवस्था झालेली आहे। हे मनवली ते कनकेश्वर फाटा 1 किलोमीटरचा रस्ता हा खोदून ठेवून 1 महिना झालेला आहे आणि अतिशय त्या रस्त्याला ट्रॅफिक होते। आजूबाजूला कुठलाही माणसं काही ठेवलेली नाहीत। पर्यटक क्षेत्र असल्यामुळे इथे कनकेश्वर देवस्थान पर्यटक क्षेत्र आहे आणि मांडवा वगैरे सगळं पर्यटक क्षेत्र आहेत। त्याच्यामुळे अडथळे खूप निर्माण होतात। इथे विद्यार्थी, ॲम्ब्युलन्स, एसटी, आरशेपचे अवजड वाहनं या रस्त्याने नेहमी जात असतात आणि धुलीचं एवढं साम्राज्य झालेलं आहे का असं वाटतं आम्हाला का आम्ही माथेरानला पर्यटकाला गेलो असं वाटतंय। एवढं साम्राज्य धुलीचं झालेलं आहे। खरं म्हणजे ह्या कॉन्ट्रॅक्टरनी रस्त्याला पाणी मारलं पाहिजे, आवश्यकता आहे। इथे शेतकरी कुटुंब आहेत, बरेचसे आजूबाजूला ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येकजण घशाच्या नाकाच्या आजाराने ग्रासलेले आहेत। अनेक वेळेला माझ्याकडे तक्रारी केल्या, आपण तुम्ही काहीतरी याच्यावर डिसिजन घ्या। आम्ही संबंधित खात्याकडे यांचे पत्रव्यवहार केलेले आहेत जेणेकरून काम लवकरात लवकर झालं पाहिजे आणि जर नाही झालं तर आता खूप संशयाच्या बाहेर गेलेला आहे। नक्की आम्ही त्याच्यावर योग्य तो डिसिजन घेऊ काय करायचं। धन्यवाद।